बच्चू कडू यांच्या 7/12 यात्रेचा आज 5वा दिवस। शेतकरी संघटना मनसेचे कार्यकर्ते बच्चू कडूंच्या यात्रेत होणार सहभागी। शहरी नक्षलवादाला आता लगाम बसणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत मांडलं जनसुरक्षा विधेयक। विधेयकावर आल्या 12,000 सूचना, तर विधेयकात सरकारकडून 3 बदल। छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया रद्द। निवेदीची अनामत रक्कम न भरल्यानं अखेर लिलाव प्रक्रिया रद्द। राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडमध्ये जाणार। मीरा भाईंदरमध्ये मराठीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चानंतर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 18 तारखेला मीरा भाईंदरमध्ये मेळावा होणार। नीलम गोऱ्हे यांच्या बॉडीगार्डचा वरुण सरदेसाईंना लागला धक्का। त्यानंतर वरुण सरदेसाई बॉडीगार्डवर भडकले। नगरविकास विभाग आणि गृहनिर्माण विभागाचा नवा उपक्रम। शासकीय घरकुल योजनांची माहिती एका क्लिकवर मिळणार। महावास नावाचे नवे ॲप निर्माण केले जाणार। मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू। 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी वापरण्याचं नियोजन। राज्य निवडणूक आयोगाची माहिती। भाजप नेते किरीट सोमय्यांचं नौपाडा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन। माजी नगरसेवकांसह 36 जणांविरोधात केला गुन्हा दाखल। या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची सोमय्यांची मागणी। सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून साजरा होणार। मंत्री आशिष शेलारांची विधानसभेत घोषणा। बेस्टच्या ताफ्यात 10,000 बसची भर। गैरसोय टाळण्यासाठी भाडे तत्वावर बस घेण्यात आल्या। 2167 बस बेस्ट सेवेत दाखल। उर्वरित बससाठी पाठपुरावा सुरू। शहापूरच्या दमानिया इंग्लिश स्कूल प्रकरणी शाळेचे संस्थाचालक आणि एक शिक्षिका गेल्या 48 तासांपासून फरार। शोधाकरिता पोलिसांची 4 पथकं तैनात। अमरावती शहरात प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी। अतिक्रमण विभाग दुकानात धाड। 150 किलो प्लास्टिक बॅग्स केल्या जप्त। जालना जिल्हा परिषदेसमोर रुग्णवाहिका वाहन चालक संघटनेचं आमरण उपोषण। गेल्या 4 महिन्यांपासून रखडलेलं मानधन तत्काळ वितरित करण्याची मागणी। उपोषणात 44 रुग्णवाहिका वाहन चालक सहभागी। मालेगावमधील विविध सामाजिक संघटनांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण। मालेगावातील अनेक समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा संघटनांचा आरोप। अमरावती पालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई। सार्वजनिक ठिकाणची अतिक्रमणे हटवल्यानं रस्त्यांना मोकळा श्वास। शिंदखेडामध्ये रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वृक्षतोड। रस्त्याच्या शेजारी सुमारे 1,500 वृक्ष लागवडी करण्यासाठी 4 कोटींचा निधी दिला। मात्र गेल्या 5 वर्षांपासून वृक्ष लागवड प्रलंबित। परभणीतील माऊली नगर येथील रस्ते दुरुस्ती आणि मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन। मनपा आयुक्त कार्यालयास आंदोलनकर्त्यांचा घेराव। रायगड जिल्ह्यातील कोर्लई कथित संशयित बोट संदर्भातील तपास पूर्ण। तटरक्षक दल नौदलच्या मदतीनं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं समुद्रात सर्च ऑपरेशन। मात्र कुठलीही बोट नसल्याचं समोर। सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील अंगणवाडीची दुरवस्था। बालकांचं आरोग्य धोक्यात। पत्र्यांना गळती लागल्यानं तांदूळ, डाळीवर आणि इतर खाद्यपदार्थांवर पावसाचं पाणी पडून धान्य खराब होण्याची स्थिती। नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन। वर्ग 3 आणि 4 कर्मचाऱ्यांचं आंदोलन। पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानं कार्यालयाबाहेर ठिय्या। पुण्यातल्या महात्मा गांधी पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ सांगलीत पुरोगामी संघटनांची निदर्शने। विटंबन करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी। मावळ मुळशी तालुक्यातील कासारसाई धरण परिसरात ब्लू लाईनवर अनेक हॉटेल रिसॉर्ट्सचं अतिक्रमण। बेकायदेशीर आस्थापनाचा कचरा थेट धरणातील पाण्यात जात असल्याचं चित्र। धरणाच्या भिंतीजवळ प्लास्टिक बॉटल्सचा खच। पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीसाठी बीडच्या माजलगाव धरणाच्या भिंतीलगत खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंग। धरणाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता। सामाजिक कार्यकर्त्यांनी केली काम थांबवण्याची मागणी। बच्चू कडूंच्या आंदोलनाला बाळा नांदगावकरांचा पाठिंबा। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याची मागणी। मनसे नेते बाळा नांदगावकर यांची मागणी।
कल्याणमध्ये डेंग्यूचा पहिला बळी 31 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर पालिका ॲक्शन मोडवर 25 मे पासून कल्याणमधील 1.5 लाख घरांचे सर्वेक्षण. अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाडांची माहिती. सह्याद्री ग्रुपचा ताबा आता मणिपाल ग्रुपकडे जाणार. मणिपाल हेल्थ एंटरप्राइजेस कडून 6,400 कोटीत डील. विविध शहरात सह्याद्री ग्रुपचे एकूण 11 रुग्णालय. उपकुलसचिव हेमलता ठाकरे आत्महत्या प्रकरणी आत्महत्येच्या प्रयत्नांनंतर विद्यार्थी संघटना आक्रमक. आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. शहापूरमधील दमानिया स्कूल प्रकरणी 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कल्याण न्यायालयाने सुनावली न्यायालयीन कोठडी. संस्था चालक आणि एक शिक्षिका अद्यापही फरार. वैनगंगा नदीच्या पुलावरून जाताना अडकली कार पाण्यात वाहून जाण्यापासून थोडक्यात वाचली. प्रसंगावधान राखत चालक कारमधून बाहेर पडला. भिवंडीतील अंजूर फाटा चिंचोटी रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर पडले मोठमोठाले खड्डे. नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. रायगड पोलादपूर महाबळेश्वर रस्ता पुढील 5 दिवस वाहतुकीसाठी बंद. सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय. पोलादपूर हद्दीत पायटा येथे मोठी दरड कोसळल्यानं घेण्यात आला निर्णय. नागपुरात सलग 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे 6,779 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. कापूस, सोयाबीनसह तूर आणि भात पिकाचं नुकसान. 8,500हून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान. विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस. भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. कोल्हापूर शहरात पावसाची उघडीप. धरण क्षेत्रात मात्र पावसाची संततधार कायम. राधानगरी धरण 82% भरलं. भोगावती नदीत विसर्ग सुरू. नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा. गडचिरोलीत पावसानं घेतली उसंत. मात्र गोसीखुर्द धरणातील विसर्गामुळे पूरस्थिती कायम. राष्ट्रीय महामार्गासह 15 मार्ग अद्याप पाण्याखाली. अमरावतीत संततधार पावसामुळे पिकांचं नुकसान. तिवसा तालुक्यातील शेती पाण्याखाली. सोयाबीन, कापूस, तूर पिकांचं नुकसान. सावंतवाडी तालुक्यात सातारडा तिठा इथे शॉर्ट सर्किटमुळे रुग्णवाहिकेला अचानक आग. आगीत रुग्णवाहिका जळून खाक. वाशिममध्ये मोरणा नदीवरील धरण परिसरात बिबट्याचं दर्शन. परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. शेतकऱ्यांनी बिबट्याचे दृश्य मोबाईलमध्ये कैद केलं. पाटण तालुक्यात पर्यटकांचा अपघात. स्टंट करत असताना कार दरीत कोसळली. कार चालक गंभीर जखमी. नाशिकच्या गोदावरी नदीत 1 जण वाहून गेल्याची माहिती. पाण्याचा अंदाज न आल्यानं इसम वाहून गेल्याची प्राथमिक माहिती. पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा शोध सुरू. सिंधुदुर्गच्या अन्नपूर्णा नदीवरील लोखंडी पूल कोसळला. देवगड तालुक्यातील किंजवडेमधील घटना. पूल कोसळल्यामुळे बाईतवाडी कदमवाडीचा संपर्क देखील तुटला. हिंगोली जिल्ह्यात 8,400 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित. केवायसी न केल्यामुळे 8,40,00,000 रुपये अनुदान प्रशासनाकडे पडून. परभणीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जिल्हा परिषदेत जोरदार आंदोलन. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जोरदार ठिय्या आंदोलन. महाराष्ट्रानंतर आता आसाममध्येही भाषेवरून वाद. तर अस्मिया हीच आसामची स्थायी राजभाषा. भाषेचा वापर ब्लॅकमेलिंगचं शस्त्र म्हणून करू नये. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मांचा जनतेला इशारा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली मंत्री राजनाथ सिंगांची भेट. नवी दिल्ली इथे भेट घेऊन शाल आणि पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पोलीस अधिकारी यांच्यावर 5 गुन्हे दाखल केले होते. तपासात तथ्य न आढळल्यानं सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याची सूत्रांची माहिती. टेनिसपटू राधिका यादवची हत्या. गुरुग्राममधील तिच्या राहत्या घरी वडिलांनीच केली हत्या. राधिका रील्स बनवत असल्याचा राग. वडिलांनी राधिकावर झाडल्या 3 गोळ्या.
कन्हैयालालच्या हत्येवर बनला उदयपूर फाईल्स. प्रदर्शन रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. हत्ये प्रकरणातील आरोपीची याचिका फेटाळली. भारताचं वाणिज्य मंत्रालयाचं पथक पुन्हा अमेरिकेला जाणार. अमेरिकेसोबत व्यापार कराराच्या चर्चेसाठी पुन्हा दौरा. कृषी, ऑटोमोबाईल सारख्या क्षेत्रांतील व्यापाराबाबतच्या समस्या दौऱ्यात दूर होण्याची शक्यता. नासामधून 2000 कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार. डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात. 2000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश. इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 30 जणांना अटक. लाखोंचा मुद्देमालच जप्त. माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना लाच घेताना पकडलं. ठेकेदाराचं काम करण्यासाठी 6 लाखाची लाच घेताना चव्हाण एसीबीच्या जाळ्यात. उमरस परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटलं. सुमारे 7.5 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास. 3 चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. उल्हासनगरमध्ये मोबाईलच्या दुकानावर दगडफेक. ईएमआयवर मोबाईल न दिल्याच्या रागातून दुकानात राडा. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. तरुणाविरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जमिनीच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण. बीडच्या साक्षात पिंपरी येथील घटना. पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ. तरुणाच्या कुटुंबियांची पोलीस अधीक्षकांकडे धाव. नाशिकमधील बहुचर्चित महिलांचे छळ प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर सक्तीच्या रजेची कारवाई. विशाखा समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत कारवाई. नाशिक रोड भागात रात्रीच्या सुमारास 2 गटात राडा. जुन्या वादातून हवेत गोळीबार केल्याची घटना. पोलिसांनी 3 संशयितांना घेतलं ताब्यात. बीड स्थानिक गुन्हे शाखेने 2 दिवसात चोरीच्या 27 दुचाकी केल्या जप्त. अट्टल दुचाकी चोराला ठोकल्या बेड्या. बीड स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. जालन्यात हातात तलवार घेऊन इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल करणारा एक जण जेरबंद. जालन्यातील स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपीकडून एक धारदार तलवार जप्त. उदयपूर फाईल्स चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. उदयपूर फाईल्स मुंबईसह देशातील सर्व चित्रपटगृहात होणार प्रदर्शित. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई घेणार जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट. दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्यानं घेणार भेट. नागपूरमध्ये पावसामुळे उड्डाणपुलाजवळ मोठा खड्डा. उड्डाणपुलाच्या थरात मोठा खड्डा पडल्याचा धक्कादायक प्रकार. उद्घाटनापूर्वीचं पुलाच्या कामाचा दर्जा काय आहे ते समोर. आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचं बिऱ्हाड आंदोलन. नाशिकच्या ईदगाह मैदानावर आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा. धाराशिवमध्ये नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी प्रकरणी परंडा शहर बंद. रॅली काढत केलं शहरबंदीचं आवाहन. रॅली दरम्यान पोलिसांचाही मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला. महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आम्हाला मराठीचा अभिमान. पंजाबी नागरिकांनी व्यक्त केलं मराठी भाषेविषयीचं प्रेम. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी निवडणुकीच्या मतदान केंद्रावर 2 उमेदवारांमध्ये राडा. एका उमेदवाराच्या समर्थकांनी मतदान केंद्र आतून बंद केलं. नाशिकच्या चांदवडमधील शिक्षण संस्थेवर आरोप. शिक्षण संस्थेवर जमीन हडपल्याचा आरोप. श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम शैक्षणिक संस्थेचा प्रताप. सिंधुदुर्गच्या वैभववाडी तालुक्यातील नापडे धबधब्याच्या सौंदर्यात आणखी भर. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून धबधब्यावर काचेचा आकर्षक पूल उभारण्यात आला. होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलिओपॅथीची परवानगी देण्यास विरोध. सेंट्रल मार्डकडून निर्णयाचा तीव्र निषेध. सेंट्रल मार्डचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र. 30 जूनच्या अधिसूचनेचा मार्डकडून तीव्र शब्दात निषेध.
कोल्हापूरमध्ये एकात्म मानव दर्शन व्याख्यानाचं हीरक महोत्सव या अंतर्गत युवा वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील बेंदूर निमित्त बैलजोडी स्पर्धेचं आयोजन. बैलजोडी स्पर्धेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. विविध पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित. अमरावती शहरातील वडाळी तलाव निसर्गाने फुलला. तलावात फुलली कमळाची फुले, पण पर्यटकांना मात्र नो एंट्री. नांदेडमध्ये हदगाव पोलीस स्टेशन बाहेर बजरंग दलाचा मोर्चा. अल्पवयीन मुलीला पळवून नेलेल्या आरोपीला अटक करण्याची मागणी. पुण्यातील दारूवाला पुलाजवळ खांब कोसळला. खांब शाळकरी मुलीच्या डोक्यात पडून मुलगी जखमी. पुण्यातील कसबा पेठेतील घटनेनं खळबळ. नांदेड जिल्ह्यातील मुखेड देगलूर महामार्गाचं काम अपूर्ण. रस्त्याचं काम पूर्ण करण्यात यावं या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं होम हवन आंदोलन करण्यात आलं. लातूरमध्ये भौतिक सुविधांचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार. उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या पुढाकारातून राबवण्यात येणार उपक्रम. 3 तालुक्यातील मुख्याध्यापकांची पार पडली बैठक. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1.5 वर्षात 2400 मातांचे प्राण वाचले. घाटी रुग्णालयातील डॉक्टरांना मातांना वाचवण्यात यश. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी पद रिक्त. अर्धा डझन अधिकाऱ्यांची नावे चर्चेत. मराठवाड्यातील आमदारांच्या शिफारशी. छत्रपती संभाजीनगरमध्ये जलजीवन मिशनची गंभीर दुर्दशा. कोट्यवधींचा खर्च, मात्र तरीही 149 गावांना अजूनही पाणी नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये अपघात रोखण्यासाठी पोलिसांना 50 बॅरिकेड्सची भेट. समाजसेवक डॉक्टर शोएब हाशमी यांच्याकडून भेट. बॅरिकेड्समुळे वाहतूक कोंडी, अपघात रोखण्यास मदत होणार. विमानाचे तिकीट दर पावसाळ्यामुळे घसरले. उन्हाळ्यात आकाशाला भिडलेले तिकीट दर घसरले. नागपूर मुंबई तिकीट 4,100 रुपयांनी कमी. पनवेलमधील उसरलीमध्ये अनधिकृत बांधकामावर सिडकोची कारवाई. अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात परसबाग उपक्रमाला मोठा प्रतिसाद. प्राथमिक शाळा डाफळेवाडी शाळेतील मुलांनी केली भाजीपाल्याची लागवड. मुलांसोबत पालकांनी देखील नोंदवला सहभाग. आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पाणी साचल्याप्रकरणी ठोठावला दंड. मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून कंत्राटदाराला 10 लाखांचा दंड. चौकशीअंती मेट्रो कॉर्पोरेशनचा निर्णय. मराठी शाळांसाठी 11 जुलैला आंदोलन. राज्यभर जिल्हा स्तरावर आंदोलन छेडलं जाणार. आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची भीती. जालन्यातील निरखेडा येथील रस्त्याची दुरवस्था. पावसामुळे रस्त्यावर मोठे खड्डे, नागरिक त्रस्त. सांगलीत विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं आंदोलन. भर पावसात अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून रस्त्यात बसून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. सारथीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, मात्र महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अद्याप मिळाली नसल्यानं संताप व्यक्त. नाशिकच्या खैरेवाडी भागात अजूनही रस्ते, पूल नाहीच. नागरिकांची जंगलातून 4 किलोमीटर पर्यंतची पायपीट. पुणे शहर वाहतूक शाखेतील पोलिसांचं कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. निधनामुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त. मुसळधार पावसाचा नागपूरमध्ये एसटी बसला फटका. एसटी महामंडळाच्या 22 मार्गांवर धावणाऱ्या 416 फेऱ्या रद्द. फेऱ्या रद्द केल्यानं 7,26,000चा फटका. नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम. गंगापूर धरणातून 2,206 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. यवतमाळमध्ये पावसाची दमदार बॅटिंग. कोलरा पिंपरी गावात शिरलं नाल्याचं पाणी. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची विश्रांती, मात्र गोसेखुर्द धरणातून विसर्ग सुरू. वैनगंगा नदीकाठच्या 10 गावांना पुराचा फटका. तालुक्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस. 24 तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान. सिंधुदुर्गात शेतात आढळला मृतदेह. शेत जमिनीतील पाण्यावर मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ. वैद्यकीय अहवालानुसार मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचं निष्पन्न.
मावळमध्ये एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात. दुर्घटनेत बस चालकाचा मृत्यू, 3 प्रवासी जखमी. पुणे कर्जत महामार्गावर ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात. दुर्घटनेत 3 जण जखमी. पैठणमध्ये हरणांच्या कळपाकडून पिकांची नासाडी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वन विभागाने हरणांसह अन्य वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.